जय हिंद मित्रांनो, मी गोपाल भानुशाली, सामाजिक कार्यकर्ता, ठाणे जिल्हा। विषय मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकाचा आहे। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवाभाऊ, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री कैलास शिंदे साहेब, जी विभाग सहाय्यक आयुक्त श्रीमती साधना रोहिणी चंद्रहास पाटील व अतिक्रमण कनिष्ठ अभियंता जयदीप माटे, वरिष्ठ लिपिक गणेश जागले, अनधिकृत भूमाफियांना पाणी पुरवठा देणारे जितेश मडवी, किशोर अमनानी, अनधिकृत भूमाफिया यांना सिवरेजची लाईन जोडून देणारे, म्हणजे जोडतात तर ते लोक, पण त्याच्यावरती नुसता देखाऊ कामगिरी करण्यासाठी यांच्या कर्तव्य आहे जेवढ्या वेळा त्यांनी जोडली तेवढ्या यांना कट करणं, पण ते नाही करत, ते सुभाष टकले या सर्वांना निलंबित करणार का? आजपर्यंत व्हिडिओ पार्ट नंबर एक पाहिला असेल आपण, हे पार्ट 2 आहे व्हिडिओचा। तर या सर्वांची हकालपट्टी व यांच्यावरती दफ्तर दिरंगाईची कारवाई आपले जे मुख्यमंत्री साहेब आहे आणि श्री कैलास शिंदे साहेब आयुक्त हे करणार का? कारण आणखीन किती चौकशी यांना करायची आहे। प्रत्येक तक्रारीची प्रत त्यांना देण्यात आली होती, श्री कैलास शिंदे साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना देण्यात आली होती। काम सुरू असताना हे कुंभकर्ण झोपेमध्ये झोपलेले आहे, मग यांना चौकशीची गरज काय? आता विषय असा उपस्थित होत आहे मित्रांनो। त्यामध्ये पण जे अतिक्रमण कनिष्ठ अभियंता आहे जे जयदीप माटे, त्यांना तर आता 15 ऑगस्ट येणार आहे, त्यांना राष्ट्रपती पुरस्कार पण दिलेला पाहिजे, कारण त्यांच्याकडे 2 चार्ज आहे आणि आल्यानंतर साहेबांनी एक पण कारवाई करण्याची तर त्यांची लायकी नाही आहे। सहाय्यक आयुक्त जोपर्यंत बोलत नाही, पण इकडे सहाय्यक आयुक्त श्रीमती साधना रोहिणी चंद्रहास पाटील भ्रष्ट आहे, मग त्यांच्यात अंगात आपोआप मस्ती येणारच आहे। ते कसले उठतात, नुसतं एक रिपोर्ट बनवून देऊन टाका आणि थातूर मातूर। हां, काही मीडिया जे ऐरोलीमध्ये काही मीडियावाले आहेत त्यांनी मीडियामध्ये पण बघितलं कारवाई केली, पण कुठली कारवाई थातूर मातूर। तर पगार शासनाच्या घ्यायच्या आणि गुलामगिरी या भूमाफियांची करायची, मग यांना निलंबित का करण्यात येऊ नये असं समस्त जनतेने आपले मुख्यमंत्री साहेब आहे